नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सहकारात गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव रोखा, आमदार जयंत पाटील. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या ठरावासाठी काही गावांमध्ये संचालकांना उचलून नेणं, पळवापळवी करणं, दमदाटी करून ठराव लिहून घेणे दुर्दैवी आहे. सांगली जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात अशी पद्धत यापूर्वी कधीही नव्हती. त्यामुळे सहकारात होऊ घातलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव वेळीच रोखला पाहिजे, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी केलं. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 99व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ही सभा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आमदार पाटील म्हणाले, जिल्हा बँकेच्या संचालक मंडळांची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत असून सहकार विभागाने निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. संस्था प्रतिनिधींच्या ठरावामध्ये नावे समाविष्ट करण्यासाठी काही ठिकाणी संचालकांची पळवापळवी व दहशतीचे प्रकार घडत आहेत. स्वर्गीय वसंतदा पाटील आणि गुलाबराव पाटील यांनी वाढवलेल्या सहकाराचे पावित्र्य अशा प्रकारे नष्ट होऊ शकतं. जिल्हा बँकेच्या नोकर भरतीवर बोलताना आमदार पाटील यांनी स्पष्ट केलं की काहींचा कुटील हेतू हाच होता की बँकेची नोकर भरती कशी तरी बंद पाडावी. मात्र पारदर्शक कारभारामुळे भरतीला मंजुरी मिळाली. राष्ट्रीयकृत बँकांची भरती घेणाऱ्या IBPS कंपनीमार्फत 444 जागांसाठी ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवली जात आहे. 19,000हून अधिक मुलांनी अर्ज करून बँकेच्या कारभारावर विश्वास दाखवला आहे, असं त्यांनी सांगितलं.